हे बघ, तशी काही घाई नाही आहे. आत्ताच सावलीशी बोलण्याची गरज नाही. वेळ आली की बोल. पण तिला एकटीलाच सांगून काय उपयोग नाही ना बाबा. मला पण करावंच लागेल. नाही, तुझं बरोबर आहे. तुलाही लक्ष घालावं लागेल. पण सावलीचा विचार सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. अरे सावली, तू काय करतेस? मी आत्ताच आले. तुम्हाला मला काही विचारायचं होतं का? नाही, मला काही विचारायचं नव्हतं. मला जे काही बोलायचं होतं ते मी सारंगला बोललोय. तो सांगेल तुला. तुझे लपून ठेवलंयस ते तुला सांगावं लागेल आता. मी तुम्हाला सांगणारच होते. पण तुझ्या आधी बाबांनी सांगितलं. आता काय करायचं? तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे. मग एक काम कर, तू तुझ्या जुन्या साड्या सगळ्या कपाटातून शोधून काढ. मी माझे जुने कपडे शोधून काढतो. म्हणजे तेच बाबा आता तेच सांगून गेले की आईला दुपटी शिवायची आहेत, तर तिला जुने कपडे हवेत. आता करायचं की ऑफिसमधून आल्यानंतर करूयात? असू दे, सोड आता नको. ऑफिसमधून आल्यानंतर बघू. चल. सावली, काय झालं? काही नाही. ऑफिसला जायचं ना? तुम्ही व्हा पुढे, मी येते. ये. हे बघ, हे खूप इम्पॉर्टंट क्लायंट्स आहेत. 2 तासामध्ये हे काम कंप्लीट झालं पाहिजे. ठीक आहे? ठीक आहे, तू हे काम लवकरात लवकर संपव. मी नंतर बघते. ओके मॅम. हॅलो हॅलो हॅलो. ए, तू काय केलंस ना हे मला माहिती आहे. याचा परिणाम तुला भोगावा लागेल. आता तुझे दिवस भरले. हॅलो हॅलो. हे किरण, काय झालं? नाही, काही नाही. हॅलो, कोण आहेस तू? तुझा बाप आजारी आहे ना, बेडवर आहे आणि शेवटची घटका पण मोजतोय. तो तसाच तिरडीवर जाणार. मग तुझा नंबर. हे माझ्या बाबांना काही झालं ना तर. हॅलो. हे किरण, कोणाचा फोन होता? माहित नाही कोणाचा कॉल होता, पण त्याने मला धमकी दिली आहे. कसली धमकी आणि कोण देतोय? माहित नाही कोण होतं, पण माझ्या वडिलांना मारण्याची धमकी दिली आहे त्याने मला. थांब, आपण सारंगदाला सांगूया. हे नाही, नको. आधी नको सांगूया त्यांना. जर त्याचा पुन्हा कॉल आला तर सांगू. ठीक आहे, काळजी घे. किरण, थँक्यू माझ्याशी बोलल्याबद्दल. हो हो, अहो तुम्ही वेळात वेळ काढून आलात कार्यक्रमाला, यातच आनंद आहे आम्हाला. अगदी तुम्ही ठरवाल ती तारीख. आधी रेकॉर्डिंग करून घेऊया म्हणताय? चालेल ना, रेकॉर्डिंग करून घेऊया आधी गाणी. बरं 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 बरं, रेकॉर्डिंग करूया. हो हो, तुम्ही ठरवा कधी. हां, धन्यवाद. माई, मग आणू का सावळीला ते रेकॉर्डिंगचं ऐकलं मी आत्ता. घेऊन येऊ का? म्हणजे माझा मीटर सुरू होईल. तुझं काय आहे जयंती? तुला पैसा पैसा पैसा, दिवस रात्र पैसा, याच्याशिवाय काही सुचतं? तुमच्यासाठी महत्वाचे नाही आहेत का पैसे? सांगा बरं. नाही आहे, अजिबात नाही आहे. या भैरवी वजेसाठी फक्त तिच्या घराण्याची प्रतिष्ठा, तिच्या घराण्याची गायकी, त्याची परंपरा एवढंच महत्वाचं आहे. माई, असं काय करता तुम्ही? तुम्हाला ना काही कळतच नाही. खरं तर तुम्ही मलाच मॅनेजर म्हणून ठेवायला पाहिजे, माहितीये का? एवढे वाईट दिवस आले भैरवी वजेचे की आता तुला मॅनेजर म्हणून ठेवीन मी. अहो माई, अहो तवा तापलाय. मस्तपैकी पोळी भाजून घ्या की त्याच्यावर. अहो आता बातमी सगळीकडे पसरली आहे माई. अहो तुम्ही त्या मागच्या कार्यक्रमात ते तारा मॅडम ना काय तो तुमचा वारसा का आरसा काय तो वजे घराण्याचा वारसा दिलात ना तुम्ही त्यांना. मग त्याच्यानंतर कार्यक्रम घ्यायला नको का? सांगा बरं.
सावली 1 आठवडा झाला त्या बाबुळवाडीतून माल येत नाहीये. का काय झालं त्यांना? काय माहिती परत कोणी जाऊन काय बोललं नसेल ना तिथे. नाही विचारायला हवं, एकदा खात्री करून घ्यायला हवी. अचानक माल पाठवणं बंद नाही करणार ते. अहो पण असं पुन्हा कोणी का करेल? नाही म्हणजे मला नाही वाटत ऐश्वर्या मॅडम पुन्हा धाडस करतील हे सगळं करण्याचं. सरपंचांना फोन करून विचारायला हवं. कोण सरपंच? बाबुळवाडीतले का? हां त्यांना फोन केला होता मी. मग 1 आठवडा झाला त्यांच्याकडे माल येत नाही. अहो आता तोच विषय सुरू होता आमचा. पण काय झालं, काय म्हणाले ते? 8 दिवस झाले त्या बायका जंगलात नाही गेलेत वनस्पती गोळा करायला. का? आता का ते नाही सांगितलं. अरे मग विचारायचं ना त्यांना काही प्रॉब्लेम आहे का. विचारलं सरपंचांना, ते बोलले मी मार्ग काढतो, तुम्ही काळजी करू नका. असं कसं काळजी करू नका? आपलं काम थांबलंय आणि ते म्हणालेत मार्ग काढतो म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. 2 दिवस वाट बघू, जर नाहीच आला तर मग जाऊया आपण त्या गावात. चालेल. माझ्याकडे तर लई भन्नाट आयडिया आहे. तुम्हाला सांगते, एखाद्या मोठ्या ठिकाणी ना तो मौत का कुवा आणि तो पाळणा बिळणा लावून बसतो, तिकीट लावून ना असं तारा मॅडमचं गाणं. डोक्यावर पडलीयस तू? हा हे मोत का कुवा वगैरे काय बडबडतेस? आणि हा आता तुला पैसे द्यायचे म्हणून आम्ही राबायचं का आता तुझ्यासाठी? आणि त्यात काही तुमचा फायदाच नाहीये का? हा ठीक आहे, ठीक आहे, राहू दे. मग तुम्ही असेच द्या मला 5,000 रुपये. मला लई अर्जंट हवे पैसे. देताय? अहो तुम्ही आज मला पैसे दिले की नाही, माझा पायगुण एवढा भारी आहे ना, लई मोठे मोठे कार्यक्रम मिळतील तारा मॅडमना. हा आणि माई, तुम्ही तो वारसा दिल्यानंतर जर का कार्यक्रमच झाला नाही तर त्या वारशाचं काही लोणचं घालायचं का सांगा बरं. जरा तोंड आवर तुझं. हा ही जी जीप चुरचुर चुरचुर चालते ना तुझी, त्याला जरा लगाम घाल. थोबाड बंद ठेवशील ना तर देईल पैसे मी तुला. आधी सांगायचं ना माई, मला वाटलं होतं मी बडबड केली तर तुम्ही मला पैसे. जाऊ दे, चालेल, मला येते बरं का मी. निघ. उठू नकोस, बस आरामात. ऐका काय ग, काय वाचतेस एवढं मन लावून? त्यांनी मला एक पुस्तक आणून दिले वाचायला. गर्भसंस्कार. छान आहे, वाच. खूप छान आहे, तुझ्या उपयोगी पडेल. राजकुमार खरंच खूप बदललाय ना ग. तुझी खूप काळजी घेतोय तो. होय, खूप बदलले ते. ज्या माणसाने आपल्या दोघींना सगळ्यात जास्त दुःख दिलं, हा तोच माणूस आपल्याला सगळ्यात मोठं सुख सुद्धा देतोय. अमृता, इतक्या वर्षानंतर तू माझं हे स्वप्न पूर्ण होताना मला दिसते आणि ते तू करणार आहेस. मी या क्षणाची किती वाट बघत होते माहितीये तुला. पण आता गाफील राहायचं नाही अजिबात. स्वतःची काळजी घ्यायची. इनफॅक्ट आता जास्त काळजी घ्यायला पाहिजे.